तर बघा लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण कंडक्टोमेट्री पॉइंट बघितलेला. सगळ्यांना समजलंय कंडक्टोमेट्री? तुम्हाला समजलंय? तुम्ही नवीन आलाय ऑफलाईनला. समजलंय तुम्हाला कंडक्टोमेट्री? ओके. बाकीचे गर्ल्स आले नाहीत का? तुम्ही तिकडे बसा. सगळ्यांना समजलंय कंडक्टोमेट्री पॉइंट? येस मॅम. Yes, ma'am. हा बोला. तर बघा आज आपल्याला पॉइंट बघायचा आहे पोटेन्शियोमेट्री. तर बघा यामध्ये इंट्रोडक्शन काय सांगितलंय? तर बघा पोटेन्शियोमेट्री म्हणजे काय? डिफरंट इलेक्ट्रोड सिस्टीम्स आर युज्ड इन द कॉम्बिनेशन टू मेजर पोटेन्शियल और पीएच ब्रॅकेट मध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. आता यामध्ये काय करायचं आपल्याला? वेगवेगळे जे काही इलेक्ट्रोडच्या सिस्टीम आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहेत आणि ह्यांचं जे काही कॉम्बिनेशन आहे इलेक्ट्रोडचं, वेगवेगळ्या डिफरंट इलेक्ट्रोडचं जे काही कॉम्बिनेशन आहे त्यानं काय करायचं आपल्याला? जे काही इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आपण बनवणार आहे त्याचं काय करायचं आपल्याला? पीएच आणि पोटेन्शियल मेजर करायचंय पोटेन्शियोमेट्री मध्ये. ओके. बघा नावावरून लक्षात येते पोटेन्शियोमेट्री म्हणजे काय आहे? सोल्युशनचं पोटेन्शियल किंवा पीएच चेक करायचं. Then next, a pair of electrode is commonly required in measurement. आता बघा जे काही पेअर ऑफ इलेक्ट्रोड आपण इलेक्ट्रोडचे पेअरच यूज करणार आहे, एनोड कॅथोड, पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन. ओके. तर हे काय हे रिक्वायर असणार आहेत मेजरमेंट करण्यासाठी. Then next point है one electrolyte act as a indicator electrode while the other as a reference electrode. आता बघा ह्यामध्ये दोन इलेक्ट्रोलाइट आपण यूज करणार आहे. आता ह्यातला एक इलेक्ट्रोड जो आहे तो इंडिकेटर सारखा ऍक्ट करतो, ऍक्ट ऍज अ इंडिकेटर इलेक्ट्रोड, आणि दुसरा जो काही इलेक्ट्रोड आहे तो रेफरन्स इलेक्ट्रोलाइट सारखा ऍक्ट करणार आहे. म्हणजे जो काही हा एक इलेक्ट्रोलाइट आहे तो इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट ऍक्ट करणार आहे आणि दुसरा जो आहे तो रेफरन्स इलेक्ट्रोलाइट. देन नेक्स्ट आहे in order to understand this mechanism, let us consider the concept of electrolyte potential and its measurement. आता बघा नेक्स्ट आपल्याला ही काय कन्सेप्ट आहे पोटेन्शियोमेट्री आणि यामध्ये कोणते सेल आणि कोणते इलेक्ट्रोलाइट्स यूज करणार आहे आपण किंवा त्याचं वर्किंग काय आहे ते आपल्याला बघायचं आहे पॉइंट मध्ये. बघा यातला पॉइंट आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता बघा आपण कंडक्टोमेट्री मध्ये कंडक्टोमेट्री सेल आपण बघितलं. ओके. त्यामध्ये काय करत होतो आपण? त्या सेलने काय मेजर करत होतो? कंडक्टन्स. ओके. कंडक्टन्स मेजर करत होतो आपण. काय मॅम? कंडक्टन्स कशाचा मेजर करत होतो आपण कंडक्टोमेट्री सेल मध्ये? इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. ओके. आता यामध्ये बघा आपल्याला यूज करायचे इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय? आता ह्यामध्ये काय होते? जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे ती कशामुळे प्रोड्यूस होणार आहे? जी काही त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये जी काही केमिकल रिएक्शन होणार आहे त्यामुळं इलेक्ट्रिकल एनर्जी ह्यामध्ये प्रोड्यूस किंवा जनरेट होणार आहे. ओके. तर बघा काय सांगितले? इलेक्ट्रोकेमिकल सेल्स कॅन बी कन्व्हिनियंटली क्लासिफाईड ॲज अ गॅल्व्हॅनिक if they are employed to produce electrical energy and electrolyte when they consume electricity from an external source. ओके. आता ह्यामध्ये जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे, ती कशामुळे प्रोड्यूस होणार आहे? जी काही त्या सोल्युशन मध्ये केमिकल रिएक्शन ऑकर्स होणार आहे, म्हणजे जी काही केमिकल रिएक्शन त्या सोल्युशन मध्ये होणार आहे
त्यामुळं इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. आणि ह्याचं क्लासिफिकेशन दोन ह्याने केले बघा. दोन टाइप्स आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेलचे, गॅल्व्हॅनिक सेल अँड इलेक्ट्रोलायटिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल अँड इलेक्ट्रोलायटिक सेल. आता बघा खाली डिफरन्स दिलाय त्यामधला काय आहे, कंपॅरिझन काय आहे, म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल काय आहे आणि इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय आहे. तर बघा गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय सांगितले, केमिकल एनर्जी टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. आता गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होणार आहे, जी काही केमिकल एनर्जी आहे त्याचं कन्वर्जन होणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिकल टू केमिकल. इलेक्ट्रिकल टू केमिकल. आता यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही बघा. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये बघा फर्स्ट आपण घेतलंय इलेक्ट्रिकल टू केमिकल. फर्स्ट इनिशियल वरून लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय आहे, केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय आहे, फर्स्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी. देन नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉइंट आहे बघा, स्पॉन्टेनियस रिव्हर्सिबल और थर्मोडायनेमिक. आता हा जो काही गॅल्व्हॅनिक सेल आहे तो कसा असणार आहे, स्पॉन्टेनियस रिव्हर्सिबल और थर्मोडायनेमिक. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल कसा असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस, कायनेटिक सेल और अनरिव्हर्सिबल. म्हणजे ह्यामध्ये जी काही रिव्हर्सिबल रिएक्शन होणार आहे ती ह्यामध्ये ऑकर्स होणार नाही इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जी काही रिव्हर्सिबल रिएक्शन असेल ती ऑकर्स होणार. आता बघा ह्यामध्ये आपण दोन इलेक्ट्रोलाइट यूज करणार आहे, एनोड कॅथोड. ओके. आता बघा गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कॅथोडवर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कॅथोडवर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये एनोडवर निगेटिव्ह आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कॅथोडवर पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये एनोडवर निगेटिव्ह आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. एक कोणतं तरी लक्षात ठेवा, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये एनोड कॅथोडवर कोणता चार्ज असतो, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रोलायटिक सेल मधला कन्फ्युजन नाही होणार. हॅलो मॅडम. हा बोला. वेटिंग स्टुडंट्स मेसेज करायला, कोणतरी वेटिंगला त्यांना ऍड करा. मेसेज कधी टाकलेला असतो ग्रुपवर, पटपट ऍड व्हायचं. ओके, लक्षात आलं. गॅल्व्हॅनिक सेल आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये कॅथोड एनोड मध्ये डिफरन्स आहे. केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, एमसीक्यू मध्ये पण विचारलं जाऊ शकतोय. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी टू द केमिकल एनर्जी असणार आहे. आणि नेक्स्ट बघा काय दिलंय, जे काय एजी म्हणजे काय, सिल्वर इलेक्ट्रोलाइट आहे बघा तिथं, जो की असणार आहे लेस दॅन झिरो. लेस दॅन झिरो. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जो काही सिल्वर इलेक्ट्रोलाइट आहे तो ग्रेटर दॅन झिरो असणार आहे. देन नेक्स्ट इलेक्ट्रोकेमिकल सेल, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जो काही इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे ग्रेटर दॅन झिरो. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल जो काय आहे तो लेस दॅन झिरो. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन लक्षात ठेवा. इलेक्ट्रोकेमिकल सेल कसा असणार आहे, झिरो पेक्षा लहान असणार आहे, मोठा असणार आहे. ओके, त्याचे एक्झाम्पल दिलेत बघा. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये ड्राय सेल अँड डॅमियल सेल. अँड इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एक्झाम्पल दिलेत बघा. इलेक्ट्रोप्लेटिंग इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. आता बघा इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आपण जी काही फ्लॅट म्हणजे चकती टाइप ज्या काही इलेक्ट्रोलाइट्स होत्या त्या इथे यूज करायचे. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे प्लेट शेपचे जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये आपल्याला यूज करायचे, सॉरी इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. ओके, गॅल्व्हॅनिक आणि इलेक्ट्रोलायटिक सेल समजला.
Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट बघा इलेक्ट्रोकेमिकल सेलचे कंपोनेंट्स काय काय आहेत. फर्स्ट आहे इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन अँड सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइड सोल्युशन. आता बघा इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आपण जेव्हा पोटेन्शियल चेक करतो इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं, त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोलाइट्स लागणार आहेत, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन लागणार आहे आणि सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइड केसीएल सोल्युशन लागणार आहे. ओके, आता ह्यामध्ये बघा काय सांगितलंय. अँड इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्सिस्ट ऑफ टू मेटॅलिक कंडक्टर्स कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलाइट्स. आता इलेक्ट्रोलाइट्स कशाला म्हणतोय आपण, जे काही इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आहेत ते काय करतायत, मेटॅलिक कंडक्टर, दोन मेटलचे कंडक्टर्स असणारे त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतोय. अँड ईच इमर्स्ड इन द सुटेबल इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. ते आपल्याला इमर्स करायचे कशामध्ये, जे काही सुटेबल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये आपल्याला इमर्स करायचे. फॉर इलेक्ट्रिसिटी टू फ्लो इट इज नेसेसरी. मग त्यामधून काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे. Then next, the electrolytes can connected externally by means the metal of a metal conductor. आता बघा जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते कशा असणार आहेत, एक्सटर्नली कनेक्टेड असणार आहेत बाय मीन्स द मेटल कंडक्टर. त्याला काय म्हणतोय आपण, मेटल कंडक्टर. अँड टू इलेक्ट्रोलाइट सोल्युशन बी इन कॉन्टॅक्ट टू परमिट movement of ions from one to the other. आता बघा जे काही इलेक्ट्रोलाइट्स आपण त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये ठेवणार आहे तेव्हा काय होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे आणि आयनची काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे एका इलेक्ट्रोलाइट पासून ते दुसऱ्या इलेक्ट्रोलाइट वर. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनचं अट्रॅक्शन होणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, ते आयनची मुवमेंट होणार आहे. आता बघा इथं डायग्राम दाखवले तुम्हाला. मॅम आवाज येत नाही तुमचा.
हॅलो, आवाज येतोय माझा आता? आता येतोय मॅम. आता येतोय. इलेक्ट्रोकेमिकल सेलचे कंपोनंट सांगताना आवाज येत होता का? काहीच नाही मॅम. काहीच आवाज येत नव्हता? काहीच No, येत ma'am. नव्हतं मॅम. ओके, बघा रिपीट करूया हे एकदा पॉइंट. जे बघा इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये कंपोनंट काय काय यूज करणार आहे आपण? इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन अँड सॅच्युरेटेड सोल्युशन. आता बघा ह्यामध्ये जे काही दोन मेटल कंडक्टर्स आपण यूज करणार आहे त्याला काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोलाइट्स. आणि ते आपल्याला इमर्स करायचे कशामध्ये? सुटेबल इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये. ओके, म्हणजे ज्या सोल्युशन, आता बघा झिंक सल्फेटचं जे काही सोल्युशन आपण यूज केले त्यामध्ये आपल्याला झिंक इलेक्ट्रोलाइट ऍड करावं झिंक इलेक्ट्रोलाइट इमर्स करावं लागणार आहे. ओके, त्यामध्ये दुसरा इलेक्ट्रोलाइट इमर्स करून चालणार नाही कारण आयनची मुवमेंट होणार नाही नंतर. फॉर इलेक्ट्रिसिटी टू फ्लो इज नेसेसरी. का तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी ते गरजेचं असणार आहे. Then next, the electrolyte can connect externally by means the metal conductor. जे काही इलेक्ट्रोलाइट एक्सटर्नली कनेक्टेड असणार आहे त्याला आपण त्याला काय म्हणणार आहे आपण? मेटल conductors. And second, two electrolytic solution can contact to permit movement of ions from one to the another. आता बघा जे काही दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आहेत ते त्यामध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रोलाइटचा कॉन्टॅक्ट आला त्यामध्ये नंतर काय होणार आहे? मुवमेंट्स ऑफ आयन फ्रॉम वन टू द अदर. एकापासून दुसऱ्याकडे आयनची मुवमेंट होणार आहे. देन नेक्स्ट पॉइंट आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. बघा एक्झाम मध्ये हा क्वेश्चन जर आला तर ही डायग्राम तुम्हाला काढायचे. देन नेक्स्ट पॉइंट आहे कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. तर यामध्ये काय सांगितले बघा, जी काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते ते तीन प्रोसेस मध्ये कंडक्ट होणार आहे. त्याचे व्हेरियस वेगवेगळे टाइप्स आहेत गॅल्व्हॅनिक सेल. आता बघा इथं दाखवले इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होणार आहे. ही जी डायग्राम आहे ती गॅल्व्हॅनिक सेल आहे. गॅल्व्हॅनिक सेलची डायग्राम असणार आहे. आता बघा इथे एक्सप्लेनेशन दिलंय त्याचं खाली. इन द कॉपर अँड झिंक इलेक्ट्रोलाइट्स as well as external conductors, electrons serves as carriers moving from the zinc through the conductor to the copper. ओके, आता बघा जे काय आपण झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेटचं सोल्युशन यूज केलं होतं त्यामध्ये झिंक सल्फेट मध्ये झिंक इलेक्ट्रोलाइट आणि कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये कॉपर इलेक्ट्रोलाइट आपण इमर्स केला होता. आता ह्यामध्ये काय सांगितलंय? इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कॅरी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. ओके, आयन्स कॅरी करण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असणार आहे. म्हणजे ह्याचं काम थोडक्यात काय आहे? वाहक म्हणून ते यूज होणार आहे. ओके, देन नेक्स्ट काय सांगितलं? आता बघा ह्यामधून मुव्हिंग थ्रू द झिंक थ्रू द कंडक्टर टू द कॉपर. झिंक पासून ते कॉपर कंडक्टर पर्यंत आयन्स मायग्रेट होणार, मूव्ह होणार आहे. विदिन द टू सोल्युशन्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी इन्व्हॉल्व्स मायग्रेशन ऑफ बोथ कॅटायन अँड अनायन. आता बघा जे काही दोन सोल्युशन आपण यूज केलेत त्या सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिसिटीचा फ्लो कसा असणार आहे? मायग्रेशन ऑफ बोथ कॅटायन अँड अनायन. ते मायग्रेट होणार आहेत कॅटायन आणि anion पासून. द फॉर्मर अवे फ्रॉम द झिंक इलेक्ट्रोलाइट टुवर्ड्स द कॉपर अँड लॅटर इन द रिव्हर्स डायरेक्शन. आता बघा ह्या ज्या काही सोल्युशन मधले जे काही आयन्स आहेत ते कॉपर थ्रू झिंक थ्रू कॉपर कडे जाणार आहेत आणि परत हे अशी रिएक्शन होईल तेव्हा ती रिएक्शन रिव्हर्स डायरेक्शन मध्ये होणार आहे. झिंक थ्रू कॉपर झाला तर रिव्हर्स म्हणल्यावर कॉपर थ्रू झिंक रिएक्शन होणार आहे नंतर.
Then next, all the ions in the both solutions, electrolytic solution and saturated KCl solution, participate in the process. आता बघा दोन्ही सोल्युशन मधले जे काय आयन्स असणार आहेत ते ह्या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. Then next, a third type of conduction occurs at two electrolyte surfaces. जे काय दोन इलेक्ट्रोलाइट वरचे सरफेस आहेत. Here an oxidation or reduction process. आता बघा त्या दोन सरफेस वर ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन प्रोसेस होणार आहे. And provides a mechanism whereby the ionic conductance of the solution is coupled with the electron conductance of the electrolyte to provide a complete circuit of the current. आता बघा ह्यामध्ये काय सांगितलंय, जे काही रिडक्शन आणि ऑक्सिडेशनची प्रोसेस होणार म्हणजे एका आयन कडून दुसऱ्या आयन कडे, ओके, ही जी काही रिएक्शन होणार आहे आयोनिक कंडक्टन्सची, जेव्हा ते आयोनिक कंडक्टन्स सोल्युशन मधला तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉनच्या कंडक्टन्स सोबत तो जोडला जाणार आहे. लक्षात येते, आयोनिक सोल्युशन मधला जो काय आयन्सचा कंडक्टन्स असणार आहे, ionic conductance of the solution is coupled with the electron conduction. तो काय होणार आहे, कपल होणार आहे आणि नेक्स्ट तो काय होणार आहे, जोडला जाणार आहे. Then next, electrolyte provide the complete circuit of a current. म्हणजे करंटचं जे काही सर्किट आहे ते कंप्लीट होणार आहे. लक्षात येते, जो काय आयनचा कंडक्टन्स आहे सोल्युशन मधला तो इलेक्ट्रॉनच्या कंडक्टन्स सोबत तो जोडला जाणार आहे. त्यामुळे त्या आयन करंटचं सर्किट जे काय आहे ते कंप्लीट होणार आहे. लक्षात आलं? नाही लक्षात आलं? आता बघा इथे डायग्राम मध्ये दाखवलंय, इथे बघा आता बघा जो काही इलेक्ट्रिकल आयन्सचा कंडक्टन्स आहे सोल्युशन मधला, म्हणजे आयन्स आता बघितलं आपण मूव्ह होते ते एका इलेक्ट्रोड पासून दुसऱ्या इलेक्ट्रोलाइट वर, आणि मग नंतर त्यामधले जो काही इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्सचा कंडक्टन्स म्हणजे जे काही फ्लो होणार आहेत त्यासोबत ते काय करणार आहेत, जोडले जाणार आहेत त्या आयन्स. म्हणजे आता बघा इथं साल्ट ब्रिज जो काही दाखवलाय, ओके, हा त्याने काय केलंय, जोडला गेलाय. त्यामुळे हे जे काही करंटचं जे काही सर्किट आहे ते कंप्लीट झाले. म्हणजे हा जर साल्ट ब्रिज जर आपण नाही इमर्स केला त्या सोल्युशन मध्ये तर ते काय होणार आहे, आयन्स फ्लो होणार नाही. ओके, आयन्स किंवा करंट जो काय असेल तो इलेक्ट्रिकल करंट असेल तो फ्लो होणार नाही. त्यामुळे ते जे काही करंटचं जे काही सर्किट आहे ते कंप्लीट होणार नाही. लक्षात आलं? आता बघा जे काही दोन इलेक्ट्रोलाइटचे जे काही प्रोसेस आहेत त्या इक्वेशन द्वारे डिस्क्राइब केले. झिंक आयन इज इक्वल काय फॉर्म झाले, झिंक प्लस 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 2 इलेक्ट्रॉन्स, आणि तो आता बघा ह्याची पण रिव्हर्स रिएक्शन केली तर झिंक आयन फॉर्म होईल. आणि इथं काय दिलंय, कॉपर प्लस 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 2 इलेक्ट्रोलाइन्स आणि कॉपर आयन. म्हणजे जी काही इलेक्ट्रोलाइट मध्ये जी काही प्रोसेस झाली ती इक्वेशन द्वारे त्यांनी डिस्क्राइब केले. म्हणजे आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स जे काही फ्लो झालेत त्या सर्किट मधून ते इक्वेशन द्वारे इथे डिस्क्राइब केले. ओके, लक्षात आले? इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्सेप्ट लक्षात आले? बघा ही पोटेन्शियोमेट्री मध्ये आपल्याला यूज करायचे. बघा त्याचे दोन टाइप आहेत, गॅल्व्हॅनिक अँड इलेक्ट्रोलाइटिक. गॅल्व्हॅनिक मध्ये आणि इलेक्ट्रोलाइटिक मधले कंपॅरिझन आपण बघितलेले. इथे दिले तुम्हाला, कॅथोडवर कोणता चार्ज आहे, ऍनोडवर कोणता चार्ज असणार आहे.
लक्षात ठेवायचं, एमसीक्यू ला विचारला जाऊ शकतो. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये पण काय होतंय म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रिकलचं केमिकल मध्ये. त्यासाठी कोणते कोणते कंपोनेंट्स आपल्याला गरजेचे आहेत? इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन. म्हणजे हा काय असणार आहे? साल्ट ब्रिज जो काही दोन सोल्युशन मध्ये कनेक्ट केलेला असणार आहे. आणि जे काही इलेक्ट्रोलाइट आपण यूज करणार आहे, झिंक इलेक्ट्रोलाइट असेल किंवा कॉपर इलेक्ट्रोलाइट असेल, तो आपल्याला सुटेबल सोल्युशन मध्ये आपल्याला इमर्ज करायचं. तर बघा आपण बघितलं कंडक्शन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओके, लक्षात आलंय तुमच्या? समजले सगळ्यांना? हॅलो. येस मॅम. तर बघा आपल्याला दोन इलेक्ट्रोलाइट बघायचे, एनोड अँड कॅथोड. ओके, 12th ला झालंय केमिस्ट्री मध्ये एनोड कॅथोड. कोण येस मॅम. एनोड कशाला म्हणतात आणि कॅथोड कशाला म्हणतात? कोण सांगेल? कोण सांगेल? एक कोणतरी उठून सांगा. एनोड कशाला म्हणायचं आणि कॅथोड कशाला म्हणायचं? पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणाऱ्याला कॅथोड आणि निगेटिव्ह चार्जला एनोड. ओके, गुड. तर बघा कॅथोडवर कोणता चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज आणि एनोडवर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. तर बघा डेफिनेशन काय सांगितले यांनी? द कॅथोड ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल इज द इलेक्ट्रोलाइट ऍट विच रिडक्शन ऑकर्स. म्हणजे जो काही इलेक्ट्रोकेमिकल सेल मधला जो काही कॅथोड आहे त्याच्यावर कोणती रिएक्शन ऑकर्स होणार आहे? रिडक्शनची. कॅथोडवर होणार आहे. आणि एनोडवर कोणती रिएक्शन होणार आहे? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. कॅथोडवर रिडक्शन आणि एनोडवर ऑक्सिडेशन. These definitions apply both galvanic and electrolytic cell. आता बघा जी काही डेफिनेशन आहे एनोड आणि कॅथोडची, ते आपल्याला डेफिनेशन कुठे अप्लाय करायचे? गॅल्व्हॅनिक आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. ओके, गॅल्व्हॅनिक आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आहेत एनोड आणि कॅथोड. नेक्स्ट दिले बघा, द कॉपर इलेक्ट्रोलाइट इज द कॅथोड अँड झिंक इलेक्ट्रोलाइट इज द एनोड. जो काही कॉपर इलेक्ट्रोलाइट आहे तो काय आहे? कॅथोड आहे. आणि जो काही झिंक इलेक्ट्रोलाइट आहे तो काय आहे? एनोड आहे. Note that this cell could be caused to behave as an electrical cell by imposing a sufficiently large potential from an external source. हे काय असणार आहे? जे काही सेल आपण यूज करणार आहे, लार्ज पोटेन्शियल फ्रॉम द एक्सटर्नल सोर्स. जे काही लार्ज पोटेन्शियल आपल्याला चेक करायचं असणार आहे एखाद्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं, ते काय असणार आहे? सफिशियंट असणार आहे ते एनोड आणि कॅथोड. एक्सटर्नल सोर्स. हा, नेक्स्ट पॉइंट आहे बघा, पोटेन्शिओमेट्री. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. तर बघा ह्या ज्या काही स्लाइड दिले त्या स्लाइड वरती पण तुम्ही नोट्स लिहिले तरी चालतील. मी ह्यातलंच देणार आहे नोट्स तुम्हाला. आता बघा पोटेन्शिओमेट्री म्हणजे काय दिले मी? पोटेन्शिओमेट्री जनरली रेफर टू द एनालिटिकल मेथड्स which are based on the measurement of potential of galvanic cell in the absence of current state by using voltmeter. आता बघा पोटेन्शिओमेट्री मध्ये आपण बघितलं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधलं जे काही पोटेन्शियल आहे ते आपण
चेक करणार आहे. आता इथं काय दिलंय, हे कशावर बेस्ड अपॉन आहे, जे काही आपण मेजरमेंट करणार आहे पोटेन्शियल इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मधलं, मेजरमेंट ऑफ अ पोटेन्शियल ऑफ अ गॅल्व्हॅनिक सेल इन द अब्सेन्स ऑफ करंट स्टेट बाय युजिंग अ व्होल्टामीटर. म्हणजे जे काही गॅल्व्हॅनिक सेलचं आपण जे काही पोटेन्शियल चेक करणार आहे कशाच्या अब्सेन्स मध्ये, करंट स्टेट बाय युजिंग अ व्होल्टामीटर. व्होल्टेज आपल्याला चेक करायचं स्टेट बाय युजिंग अ व्होल्टामीटर. व्होल्टामीटर यूज करून आपल्याला मेजरमेंट करायचं, पोटेन्शियल मेजरमेंट करायचं गॅल्व्हॅनिक सेल मधला, जेव्हा की करंट अब्सेंट असेल तेव्हा. देन नेक्स्ट दिलंय यूज ऑफ अ हाय impedance voltmeter is important because it ensures the current flow is negligible since there is no net current, there are no net electrochemical reactions, hence the system is equilibrium. आता बघा ह्यामध्ये जेव्हा आपण पोटेन्शियल चेक करतोय त्यामध्ये जो काही करंट फ्लो असणार आहे तो निग्लिजिबल असणार आहे. का निग्लिजिबल असणार आहे, का तर आपण हाय व्होल्टेजचा आपण सेल यूज करणार आहे. हाय व्होल्टामीटर इज अन इम्पॉर्टंट इन्श्युअर द करंट फ्लो इज निग्लिजिबल. त्यामुळे करंट फ्लो जो काय आहे तो निग्लिजिबल असणार आहे. अँड म्हणजे तो करंट फ्लो निग्लिजिबल होणार आहे सिन्स देर इज अ नो नेट करंट. त्यामध्ये करंट फ्लो होणार नाही, नो नेट करंट. देर इज अ नो नेट इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. त्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन ही होणार नाही. हेन्स द सिस्टीम इज इन अ इक्विलिब्रियम. म्हणजे ती सिस्टीम कशी होणार, आता इक्विलिब्रियम स्टेटला येणार. हाय व्होल्ट इम्पेडन्स व्होल्टमीटर आपण यूज केल्यामुळे करंट निग्लिजिबल होणार आहे. इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन ज्या आहेत त्या काही होणार नाहीत, करंट फ्लो होणार नाही. त्यामुळे ती जी काही सिस्टीम आहे ती इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असणार आहे. Then next, in the potentiometric measurement, the potential between two electrolytes is measured using a high impedance voltmeter. आता ह्यामध्ये जे काही पोटेन्शियोमेट्रिक मेजरमेंट करायचं आपल्याला, दोन इलेक्ट्रोलाइट मधलं पोटेन्शियल बिटवीन टू इलेक्ट्रोलाइट मेजर युजिंग अ हाय इम्पेडन्स व्होल्टमीटर. आता जे काही दोन इलेक्ट्रोलाइट मधलं आपल्याला पोटेन्शियल मेजर करायचं आहे ते कशाने मेजर करायचं आहे, जे काय हाय व्होल्टेजची जे काही इन्स्ट्रुमेंट असणार आहे, हाय व्होल्टमीटर असणार आहे, त्यांना आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं आहे. अँड इट इज युजली एम्प्लॉयड टू फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन सोल्युशन. त्यानंतर काय करायचं आपल्याला, जे काही सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते सोल्युशन मधल्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे फाइंड आउट करण्यासाठी ते यूज केले जाते. तर बघा पोटेन्शियोमेट्रिकचा हा पण यूज आहे की टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन सोल्युशन. Thus it deals with the chemical transformation produced by the passage of electricity in determined chemical system and the production storage of electricity by means the chemical transformation. आता बघा ह्यामध्ये जे काही केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होणार ते कशामुळे प्रोड्यूस होणार आहे, पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन डिटरमाइन द केमिकल सिस्टीम. जे काही पॅसेज असणार आहेत इलेक्ट्रिसिटी मधले इन डिटरमाइन द केमिकल सिस्टीम, म्हणजे जे काही केमिकल रिएक्शन ऑफर्स होणार आहेत त्यामध्ये, त्यामुळं केमिकल ट्रान्सफॉर्मेशन प्रोड्यूस होणार आहे. अँड द प्रोडक्शन स्टोरेज ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय मीन्स द केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्यामुळे जी काही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे केमिकल ट्रान्सफॉर्मेशन मुळे, जे काही प्रोडक्शन होणार आहे इलेक्ट्रिसिटीचं किंवा आपण स्टोरेज करणार आहे इलेक्ट्रिसिटीचं, ते केमिकल ट्रान्सफॉर्मेशन मुळे होणार आहे. देन नेक्स्ट द सेल पोटेन्शियल इज, बघा खाली हे दिले इक्वेशन दिले तुम्हाला. द सेल पोटेन्शियल इज E सेल इज इक्वल टू, म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल इज इक्वल टू E IND. IND म्हणजे काय, इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट.
and minus E reference electrolyte. Electrochemical reference electrolyte minus E junction. ओके, हा पॉइंट समजला पोटेन्शियोमेट्रीचा. लक्षात आलाय? लक्षात आलाय पोटेन्शियोमेट्री? Yes, ma'am. तर बघा ही डायग्राम असणार आहे पोटेन्शियोमेट्रीची. व्होल्टमीटर, साल्ट ब्रिज, टेस्ट इलेक्ट्रोलाइट, टेस्ट रेफरन्स इलेक्ट्रोलाइट. डायग्राम सुद्धा एक्झाम मध्ये ड्रॉ करायची आहे. नुसतं एक्सप्लेनेशन लिहायचं नाही, डायग्रामला सुद्धा मार्क्स असणार आहेत तुम्हाला. नेक्स्ट लेक्चरला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ पोटेन्शियोमेट्री बघूया. आजचे पॉइंट लक्षात होते? पोटेन्शियोमेट्री लक्षात आलंय? रोल नंबर 6, 7. माइक म्यूट करा तुमचा. लक्षात आले पोटेन्शियोमेट्री मीन्स? पोटेन्शियोमेट्रीची कन्सेप्ट लक्षात आली पूर्ण? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा जास्त काही अवघड नाही, सिंपल कन्सेप्ट आहे. 12th ला झालं केमिस्ट्री मध्ये पोटेन्शियोमेट्री, कंडक्टोमेट्री. बेसिक कन्सेप्ट झालं. म्हणजे त्यामुळे तुम्हाला लगेच समजलं असेल ना. त्यामध्ये हा मॅम सेमिनार बद्दल जरा विचारायचं होतं. विचारा. मॅम असं आम्हाला एका सब्जेक्टचं कसं रोल नंबर वाईज ग्रुपिंग करून दिलंय, मग तुमच्या सब्जेक्टला पण असंच करायचंय का ग्रुपिंग? हा, ग्रुपिंग करायचंय तुम्ही केलंय ना? मग ग्रुपिंग रोल करायचंय पण नंबर वाईज नाही. नाही तसं काही नाही. तुम्ही कोणता पॉइंट तुम्हाला इझी वाटतोय किंवा तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकताय तो पॉइंट तुम्ही घ्यायचाय. कसं पण घ्या, ग्रुप मध्ये घ्या. मॅम तसं म्हणे नाही, म्हणजे असं 67, 66 असं एका खाली एक रोल नंबर असलेले ग्रुपिंग करायचंय का असं म्हणते. नाही कोणी पण घेतले तरी चालेल. तुमच्या Okay, सोबत ma'am. दुसरा रोल नंबर असेल तरी पण चालेल. ओके मॅम. आता बघा प्रत्येक सब्जेक्ट टीचरचं वेगळं वेगळं असणार आहे. आता त्यांनी ग्रुपिंग करून तुम्हाला जे काही पॉइंट्स एक्सप्लेन करायचे ते दिलेत. माझं तसं काही नाही, तुम्हाला कोणता पॉइंट इझी वाटतोय किंवा तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकताय. आता बघा मी बऱ्याच जणांचं ऐकलंय की मॅडम मार्क कसे देणार, एक स्लाइड एक्सप्लेन करायला भेटते ग्रुपमध्ये. तसं काही नाही, त्या स्लाइड वर तुम्ही किती बोलताय आणि किती एक्सप्लेनेशन देताय त्यावर तुमचे मार्क डिपेंड असणार आहे. असं नाही की तुम्ही एकच स्लाइड सांगितली आता मॅडम कमीच मार्क देणार, असं नाही. 2-3 करावे लागतील असं पण काही नाही. फक्त ह्यात तुम्हाला काय बघायचंय, तुमचं स्टेज डेअरिंग किंवा तुम्ही किती कॉन्फिडंटली सांगताय त्या स्लाइड वर, तुम्हाला पॉइंट समजलाय का नाही समजलाय. ओके, हे फक्त चेक करायचं. तर आजचा पॉइंट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. असं काही नाही की जास्त स्लाइड एक्सप्लेन केलं म्हणजे जास्त मार्क मिळतील, असं काही नाहीये. नाहीतर असं बऱ्याच जणांचा समज असतो की जास्त स्लाइड एक्सप्लेन केला म्हणजे मॅडम जास्त मार्क देतील, असं काही नाही. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. Present, ma'am. रोल नंबर 2. Present, ma'am. रोल नंबर 3. Present, ma'am. रोल नंबर 4. प्रेझेंट. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. 9. Present, ma'am.
10, 11, 12. Present, ma'am. सागर बोबडे. हॅलो, Yes, ma'am. तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत होता का? नाही मॅम ब्रेक होतोय. पूर्ण लेक्चर हॅलो. आवाज ब्रेक होत होता का तुम्हाला? रोल नंबर 11. येस मॅम. पूर्ण लेक्चर मध्ये माझा आवाज तुम्हाला ब्रेक होत होता का? तुमच्यापर्यंत येत नव्हता का माझा आवाज? ब्रेक होत होता. रोल नंबर 12. Present, ma'am. 13, 13, 14. Present, ma'am. रोल नंबर 13. माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो. रोल नंबर 15. Present, ma'am. 16. मॅम 13 चा माईक अनम्यूट होत नाहीये. प्रेझेंट येते. इथं मला दिसतोय की अनम्यूट होतोय पण आवाज येत नाही त्यांचा. 16, 17, Present, ma'am. 18, Present, ma'am. 19, प्रेझेंट मॅम. 20, प्रेझेंट मॅम. 20, 21, 22, 23, प्रेझेंट मॅम. 24, प्रेझेंट मॅम. 25, 26, प्रेझेंट मॅम. 27, 27, 27 absent आहेत का? 28, Present, ma'am. 29, Present, ma'am. 30, प्रेझेंट मॅम. 31, प्रेझेंट मॅम. 32, Present, teacher. 33, प्रेझेंट मॅम. 34, प्रेझेंट मॅम. 35, प्रेझेंट मॅम. 36, प्रेझेंट मॅम. 37, प्रेझेंट मॅम. 38, 38, 39, प्रेझेंट. प्रेझेंट मॅम. okay, 39, 39, 40, मॅम. 41, Present, ma'am. 42, 42, 43, प्रेझेंट मॅम. 44, प्रेझेंट मॅम. 45, 45, 46, Present, ma'am. 47, प्रेझेंट मॅम. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, प्रेझेंट मॅम. 51, प्रेझेंट मॅम. 52, प्रेझेंट मॅम. 53, प्रेझेंट मॅम. 54, प्रेझेंट मॅम. 55, प्रेझेंट मॅम. 56, प्रेझेंट मॅम. 57, प्रेझेंट मॅम. 58, 59, Present, ma'am. 60, प्रेझेंट मॅम. 61, 61, 62, 63, 63, 64, Present, ma'am.
65, Present, ma'am. 66, 66, मॅम ती रेंज मुळे लेफ्ट झाली. नव्हत्याच का त्या लेक्चरला 66? नाही मॅम होती पण तिचं रिजॉईन होईनाय. 67, प्रेझेंट मॅम. 68, प्रेझेंट. 69, प्रेझेंट. जॉईन होईन कसं 66 च? मॅम तिची रेंज नाही म्हणते ती. लेक्चरला प्रेझेंट होत्या का त्या? हो मॅम होती ती. किती वेळ होत्या? 1 मिनिट मॅम विचारते. कधी प्रेझेंटीच्या वेळेस लेफ्ट झालेत का विचारा त्यांना. रोल नंबर 19. रोल नंबर 19. Yes, ma'am. What is potentiometry? What is potentiometry? मॅडम माझ्या टॉपिकचा नाही अभ्यास झाला आणखीन. आज तर शिकलोय, आता पॉइंट शिकलो नाही का आपण पोटेन्शियोमेट्रीचा? मॅडम माझं सांगताना कन्फ्युजन होतंय असं. म्हणजे कन्फ्युजन होते म्हणजे काय होते तुमचं? समजलं नाही का हा पॉइंट? समजलंय मॅडम. त्याच्या पीपीटी पण मी अपलोड केलेत क्लासरूम वर. मॅडम आज 4th युनिटची टेस्ट होती ना म्हणून त्याचा अभ्यास करत होतो. आज मॅडम आजच्या लेक्चरला पॉइंट झालाय पोटेन्शियोमेट्री. पोटेन्शियोमेट्री म्हणजे काय आज बघितलं आपण त्याची डेफिनेशन. ती पण सांगता येत नाही का? येते का नाही सांगायला तुम्हाला पोटेन्शियोमेट्रीची डेफिनेशन? मॅडम पॉइंट समजलाय खरं सांगता नाही येत. तुमचं होतं असं पॉइंट समजलाय पण सांगता येत नाही. काय पण रिझन सांगते. रोल नंबर 23. रोल नंबर 23. Yes, ma'am. What is potentiometry? पोटेन्शियोमेट्री म्हणजे काय बघितलं आपण? डेफिनेशन काय बघितली त्याची? तुम्हाला पण सांगता येत नाही का? रोल नंबर 23. देवदत्ता गुंड पाटील. रोल नंबर 32. रोल नंबर 32. रोल नंबर 32. अब्सेंट आहेत का? प्रेझेंट घेतली का सगळे लेफ्ट व्हायला लागले? रोल नंबर 38. 38 रोल नंबर. Yes, ma'am. What is potentiometry? Different electron system is using combination of major potential in the source. काय? नीट सांगा. काय सांगताय पोटेन्शियोमेट्रीची डेफिनेशन? Different electrode system is used in combination
to measure potential or pH in solution. ओके. लेक्चर करताना जरा रेंज मध्ये बसत जावा. रोल नंबर 41 रोल नंबर ऋषिकेश मगर प्रेझेंट आहेत का लेक्चरला? रोल नंबर 41 तर बघा, ज्यांनी ज्यांनी माईक अनम्यूट केले नाहीत त्यांची मी ऍब्सेंटी लावणार आहे, प्रेझेंट असून पण. रोल नंबर 41, 32, रोल 49 रोल नंबर 49 रोल नंबर रोल नंबर 56 Yes, ma'am. difference between galvanic cell and electrochemical cell. What is the difference between galvanic and electrochemical cell? Galvanic cell chemical energy to electrical energy convert करतो आणि electrolytic cell electrical energy to chemical energy. ओके, अजून काय बघितले त्यामध्ये पॉइंट? Galvanic cell spontaneous, reversible or thermodynamically असतो आणि electrolytic non spontaneous, kinetic or irreversible. ओके, एनोड कॅथोडवर कोणता चार्ज असतो गॅल्व्हॅनिक मध्ये? गॅल्व्हॅनिक मध्ये कॅथोड वर पॉझिटिव्ह आणि एनोड वर निगेटिव्ह. ओके, गुड. रोल नंबर 41 रोल नंबर. यांचा काही प्रॉब्लेम झाला होता. रोल नंबर 32. येस टीचर. मोबाईल ठेवून तुम्ही दुसरीकडे गेलता का? 32 रोल नंबर. का माझा आवाज येत नव्हता तुमच्यापर्यंत? रेंज नव्हतं मॅडम बरोबर तिथं. Okay, roll number 32. Yes, teacher. Which component used in electrochemical cell? Anode, cathode, electrolytic solution, electrodes आणि solutions. कसले solutions? Solution saturated potassium chloride. Okay. Roll number 10. Define anode and cathode. नाही, इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये काय बघितलं आपण? एनोड आणि कॅथोडची डेफिनेशन. एनोड ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण होते. एक्झाम मध्ये असंच येणार का तुम्ही? एनोड आणि कॅथोडची डेफिनेशन विचारल्यावर. ओके, लेक्चर स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं.
रोल नंबर 27. येस मॅम. अब्सेंट होता का तुम्ही प्रेझेंटीच्या वेळेस? नाही मॅम, प्रेझेंट होते पण ते माईक अनम्यूट होत नव्हता आणि झालं तर आवाज जात नव्हता तिकडं. ओके, माझा आवाज येत होता का तुम्हाला लेक्चर मध्ये? हो, तेव्हा येत होता. हॅलो मॅम, 63 प्रेझेंट आहे. प्रेझेंटी दिली नाही का तुम्ही? दिलती मॅम, तुम्हाला आवाज आला नाही. हेलो मैम, हाँ, टेस्ट कब होने वाली है? मंडे. ओके मैम. स्टडी करून आलता का तुम्ही सगळेजण? चांगली गोष्ट आहे. आपले सेमिनार युनिट 5th कंप्लीट झाल्यावर होतील सेमिनार आपल्या. एकदा कंप्लीट झाले युनिट की मग सेमिनार घेऊया आपण. आणि नंतर सिलेबस आपला जेव्हा कंप्लीट होईल आणि सेमिनार कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला टेस्ट चालू करायची. युनिट 1st, 2nd, 3rd, 4th. ओके. नेक्स्ट लेक्चर. हा, आता शक्यतो तर तुमची सेकंड सेक्शनल ऑफलाईन होईल असं वाटतंय. बघू. हा, प्रॅक्टिकल सगळ्यांचं थेअरीचं सिलेबस संपलं, प्रॅक्टिकल आता अजून स्टुडंट येत नाहीत ना ऑफलाईन, त्यामुळे मॅम, ऑफलाईन कधीपासून स्टार्ट होणार आहे? ऑफलाईन चालूच झालंय मॅडम आता. नाही मॅम, म्हणजे हॉस्टेल वगैरे. हा, हॉस्टेलचं काय सांगितलं नाही, पण सर म्हणले 2-3 दिवसात चालू होतील हॉस्टेल पण. सांगतो तुम्हाला हॉस्टेल चालू झालं. ओके.